जय श्रीराम मित्रांनो. तो आज आपण जाने वाले फोर्ट पे ट्रॅकिंग केली. तो 5:30 वाजता आपण घरातून निघालो आणि 4:30ची ट्रेन होती. 5:30ला घरातून निघालो. ट्रेन कॅन्सल केली. बाईकने आपण जाणार आहोत. फोर्टचं नाव नाही सांगू शकत, सरप्राईज आहे, कळेल तुम्हाला नंतर. आणि मी आपले अभि भाऊ आणि दोघेजण जाणार आहोत. तर अभि भाऊ निघालेत घरातून, मी पण आत्ताच जस्ट निघालो. तर आपण जाऊया आधी आणि अभि भाऊला पिकअप करूया, म्हणजे घेऊया सिंपल. आणि काही नाही, आजचा ब्लॉग बनवायचा विशेष म्हणजे खूप दिवसांनी ब्लॉग येतो. चेहऱ्यावर वाटत नाही बोलणं नाही की, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तो आपण विचारतो जाणार आहोत ह्या बाईकवरती. ठीक आहे, हीच बाईक आहे आपल्याला. या बाईकवरती जाणार आहे. पूर्ण देवीची सजावट चालू आहे इकडे एरियामध्ये. तर अभिभाऊला भेटू डायरेक्ट आपण. चला. अभिभाऊला आपण घेऊन आलो आहे. अभिभाऊला आपण भेटलो आहे. अभिभाऊ कसं वाटतं तुम्हाला? गुड मॉर्निंग. आपण कुठे जाणार आहे आता? प्रबळगड. हे काही झालं, हे काही ठरलं, ते आत्ता ठरलं ना, प्रबळगडला जायचं. तर आता आम्ही कुठे आलो? आपण वाईस सिटी. ही सिटी आहे पूर्ण. आणि आता आम्ही आलो हा प्रबळगड. हा कुठे रे? तोच आहे रे. हां, हाच प्रबळगड आहे. आपल्याला इकडे जायचं आहे. आणि हा कलावंती. आणि हा कलावंती, हां इकडेच कुठे ते तोच आहे रे. तर आपण तिकडे गेल्यावरती भेटूया. तर आम्ही आता प्रबळगडच्या पायथ्याशी आलो आहोत. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय तुम्हाला इकडे पोहोचून, एवढा खडतर प्रवास करून? त्यांना कसं मस्त वाटतंय भावा, निसर्गाचं वातावरण दाखवलं. इकडे आलो तुम्हाला पार्किंगचे पण पैसे द्यावे लागतात. ओनली 30 रुपये. 2 व्हीलरचे तर 30 आहेत. 4 व्हीलरचे माहिती नाही, कारण की आमच्याकडे 4 व्हीलर नाही. ती वेगळी गोष्ट आहे. मस्त वाटतं इकडे आलो, एकदम थंडगार. तुम्हाला नदीतून चाललोय, नदीतून दाखव ना, नदी दाखव ना. तर ट्रॅकिंगला सुरुवात झाली आहे. हा एक रस्ता आहे, पण हा खूप भयानक रस्ता आहे. तुम्हाला आल्या तुमची ट्रॅक चालवली आणि तुमच्या टिंबामधून धूर निघेल. त्यामुळे जरा 2 मिनिटं पुढून या. 2 मिनिटं वाया घाला आयुष्यातली. आणि थोडं पुढून या, सेफ या, रात्री जेणेकरून तुमचे घरातले पण तुम्हाला पाठवतील कुठेही ट्रेकिंगला वगैरे. इकडनं बाईक पण येऊ शकते, पण खाली पार्किंगला पैसे कुठून घेणार मग? इकडनं पण एक रस्ता आहे. पण स्लिप होण्याची शक्यता खूप आहे. शेवाळ आहेत, खड्डे पण. पाण्याचा आवाज येत आहे, ऐकू शकता तुम्ही. एकदम शांत वाटतं इकडे. आता नाही काय वाटत, नंतरला युट्यूबला बघितलं. खेकडा आहे, खेकडा होता भावा, गेला खाली. तेव्हा तिकडे पण आहे, हे बघ तो गेला तिकडे. व्हाईटवाला खेकडा आहे. तिच्या मध्ये गेला, दिसतोय का तुम्हाला? छोटा धबधबा अजून खूप आहेत. तिकडे गे, तिकडे गे,
हा एक मोठा धबधबा. तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. इकडे तर बघा, एकदा इकडे बघा सर. नंतर प्रबळगडला जाण्यासाठी आपण याच रोडने जावं. हे दुकान भेटल्यानंतर सरळ जायला. इथे दिला आहे प्रबळगड आणि हा कलावंती दुर्ग. दोघांचे रस्ते एक आहेत. तिकडे बसून ते आवाज ऐकत तुम्ही इकडचं पाणी सुद्धा पिऊ शकता, कारण की हे शुद्ध पाणी असतं. हे पाणी पिऊ शकता तुम्ही, याचं काय ऐकू नका, हे पिऊ शकता तुम्ही. पाणी एकदम स्वच्छ आहे, बघू शकता. आता आपल्याला बघू शकता तुम्ही पाणी पिऊ शकता की नाही. दाखवा एकदा पिऊन. हवी ओनला काहीतरी भेटले. नाही भावाचा भाव पण आतमध्ये गेला. बारका खेकडा होता तो. कुठे गेला आतमध्ये, खाली गेला. आपल्या नशिबात नाही खेकडे बघण्यात. बघू शकता हा पाणी, हा धबधबा खाली जाते. खेकडे तर दिसत नाहीत. चला आपण जाऊया पुढे. बोट आहे इकडे. तुला आवश्यकता पण त्याची नाही, माझा आहे. फक्त इथं थोडासा बाटला आहे, पण ठीक आहे. घेऊन टाक ना. मस्तपैकी एक जुन्या काळचा ब्रिज तुम्हाला भेटेल. ही मस्त आहे. आता आम्ही पहिल्या स्टॉपवर आलोय. बांध दाखवलं कुठे? त्याच्याकडे पण तो कुठला गड आहे? नो आयडिया. पहिला स्टॉप आला आमचा. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही आलो इकडनं, पण इथे 2 रस्ते. तुम्हाला काय वाटतं कुठून जावं? वरतून पण पुढे चुकलं तर परत चुकलो, परत खाली येऊन परत इकडनं जायला लागेल. तर स्टोन पेपर सीझर खेळू, जो जिंकेल. जिंकल नाही त्याला विचारायला पाहिजे. त्या माणसाचा नंबर पण नाही आणला आपण. आता नाही रे, आज गेला. हा वरती जातोय आणि हा इकडनं वरती जातोय. आज गेला. हा इकडनं वरती जातोय बघा. इकडनं पण व्ह्यू कडक आहे एकदम मस्त. काय ती झाडं, काय ती डोंगर. बॅग घेऊन येणार. हाच रस्ता आहे. बॅग राहिली आपली, बॅग घेऊन येऊ. तर पहिला स्टॉप आमचा लगेच इथेच संपलाय. कसली खाई लागले काय माहिती याला का. हो, तर हा रस्ता चुकीचा आहे. डायरेक्ट खाली जाऊ शकता तुम्ही. अशा ओळीच्या ठिकाणी तरी सावकाश चाला. थोडीशी आपली अक्कल वापरून आपण जो टाइमपास केला तर तुम्हाला कसं वाटतं त्याच्यावर? शेवटी आपल्याला खेकड्याचं दर्शन झाले आहे, पण तो मृत घोषित झाला आहे. तर खडतर प्रवास करून आपण ही वाट शोधले. मस्त इकडे व्हिडिओ येईल आजी अभि.
रोड तर हाच वाटतो मला. पुढे व्ह्यू बघा. हाच तो रस्ता. हा आमचा दुसरा स्टॉप. हालत एकदम खराब झाले. माझी नाही त्याची झाली. मग बसलात का? चला मग. पावसापेक्षा घामाने भिजलोय. पाऊस आला नाही. रेनकोट 2 घेऊन आलोय कारण पाऊस येईल म्हणून 2 रेनकोट घेऊन आलो. गाडी होतं ना रे पण फोटो कशाला. पण पावसाला कळलं आम्ही रेनकोट आणलंय. मग पाऊसच गेला. असंच होतं मित्रांनो. असंच होतं मित्रांनो. जे आपल्याला वाटतं ते होत नाही. जाऊ द्या. चला आपण निघूया. आता आम्ही पाणी प्यायचा ब्रेक घेतला आहे. मारुतीला यांच्या समोर थांबलो आहे आम्ही. त्याला फोटो वगैरे काढले. तुम्ही जर खालून आलात त्या दुकानाच्या इकडनं तर सरळ तुम्हाला मारुतीरायाचं दर्शन होईल. मग पुढे आपण वाटचाल सुरू करूया. आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन होईल. पडाय नको आणि पडणार नाही. त्यांनी असं हे दिलंय की नाही पडणार पाऊस. आणि हवामानाचा अंदाज दिलाय. आणि अशा पायऱ्या, अशा गडावरती एवढ्या जुन्या पायऱ्या असणं किती भाग्याची गोष्ट आहे. नाही तर आजकालचे रस्ते बघा एका वर्षामध्ये पडतात किंवा खड्डे येतात. पण हे पायऱ्या संपल्यात पण खूप वर्ष जुन्याच्या पायऱ्या आहेत. ते तर आहे. तो परत चालू पण झाल्या. मस्त वाटतं असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर. केळीचं पान जर तुम्ही कपडे बिपडे फाटले असतील तुम्ही लावू शकता. तुम्हाला असं वाटतं का आपण कळसुबाईला आलोय की तुम्ही असं उडवणार वरती आणि ते परत रिव्हर्स येणार? तसं नाही होणार इकडे. पण हे खूप घाण दिसतंय. खूप घाण दिसतंय. दिसते ते छान पण घाण पण दिसते. आपण इथे जरा फोटो काढूया ना अभि. काय मिळणार आहे एवढं करून काय माहिती. परत एकदा थांबा. पप्पी कोणासाठी पाठवताय तुम्ही? सह्याद्रीसाठी. कोण पोरगी आहे का सह्याद्री? नाही आपला किल्ले निसर्ग. नाही तर तुम्ही एका गोळीमध्ये 2 शिकार मारा. हे साप. हळू गेला तो. साप आहे का काय आहे पण काहीतरी होतं. सुंदर असा धबधब्याचा आवाज जो येतोय आणि तो निसर्गाचा आवाज. धबधबा तर चालू झालेला आहे मित्रांनो. इथे पण एक स्टॉप आहे. तुम्ही इकडे येऊन बसू शकता. जय हिंद. निखळ सुंदर असा धबधबा. वरती जायचं असेल ठिकाणी. तुझा काय उपयोग आहे मित्रा? जाऊ नका. सवय आला की इकडनं चुकून पण जाऊ नका. आम्ही जी चुकी केली तुम्हाला एक सांगतो. इथे एक दिले गन्ने का ज्यूस 20 रुपये. या धाब्यापासून सरळ वरती. अभिभाऊया गुच्छाचं काय करणार ते शेवटपर्यंत बघा. वरती वाहणार आहे महाराजांना. हा आता आपण पोहोचलोय. जरा रस्ता आठवतोय मला. इकडं नक्की ना? हो. इकडनंच आहे हो. आहे इकडनं सरळ जाऊ तर कलावंती लागेल. मग इथं प्रबळगडच असेल.
डॉगेश्वरला विचारू. घर बघ कसलं मस्त बांधलं. इकडे येताना एक तुम्हाला गाव लागेल. ते गाव क्रॉस करून तुम्ही प्रबळगडला येऊ शकता ही धुके बघण्यासाठी. जर तुम्ही पावसाळ्यात आलात तरच तुम्हाला धुके दिसतील. आणि जर उन्हाळ्यात आलात तर कडाक्याचे ऊन तुमचा घाम दिसेल, बाकी काही नाही दिसणार. डॉगेश भाऊ पण आपल्यासोबत येत आहेत. डॉगेश भाऊ खाली आहेत. चला रस्ता दाखवा आम्हाला. साईडला भाभी. चला 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 पुढे चला. डॉगेश भाऊ कुठून जायचं? इकडनं. रस्ता आम्ही चुकलो असं वाटतंय आम्हाला. ते बाई भाई, ती बाई एकटीच. इकडून जातात गाडा पुढून इकडनं. हा ना, तर या रस्त्याने तुम्ही जावा. याच्यासारखी येडेगिरी करू नका. एक घर दिसेल, त्या घराच्या राईट साईडनी तुम्ही आतमध्ये जावा. असं आहे, पण आपल्याला अनुभव नसल्यामुळे आपण आलो नाही. नको जायला. मंदिर नसेल अभि. काय नाही, हे घर आहे फक्त, ते बंद पडलेलं. डॉगेश भाऊ परत आले आहेत. काय रे तुम्हाला? फोन आहे फक्त माझ्याकडं, बाकी काय नाही. चला पुढे. अरे भाई साहब, जे डोकं आम्ही बीकॉम मध्ये वापरलं ते डोकं इकडे वापरून आम्ही चाललोय आता आमच्या मनाच्या रस्त्याने. डॉगेश भाऊनी पण आपली साथ सोडली आहे, कारण की त्याला माहिती आहे त्यांच्या नादी लागलो तर मीच माझ्या गावात हरवून जाईल. अशी जंगलाची वाट. आणि हा बघा ॲरो, आपलं डोकं बरोबर चालतंय. इथं पण एक निशाण आहे, म्हणून तर बीकॉम घेतलंय. बरोबर बोला एकदम. असं मस्तपैकी निसर्गाचं सानिध्य आले, बघू शकता तुम्ही. डॉगेश भाऊ पण अभि भाऊंचं लक्षच नाही, ते कोणाच्या आठवणीत भ्रमलेत. अजून एक म्हणजे जागोजागी पावला नव्हती, जिथं ॲरो टाकता येतील तेवढे टाकलेत. त्यामुळे कुणाची दिशाभूल होणार नाही. चला हा प्रवास करून तुम्हाला मिळतो तर हे. चला चला चला. या अशा जंगलामधून जायला खूप आनंद वाटतो की शहराच्या थोड्या पलीकडे जाऊन काहीतरी निसर्गाचा अनुभव घ्यायला भेटतो. काय वाटतं अभि भाऊ तुम्हाला? असं वाटतं की इकडेच कुठेतरी घर बांधून मस्तपैकी राहावं. जास्त झालं का? इकडेच असं कुठेतरी झोपडी बघून राहावं. आता झोपडी ठीक आहे, टेंट घेऊया डिकेटलॅनचा. बाय द वे, ओ बाय द वे, रेशमा हॉटेलपाशी आलात तुम्ही. इथे एक पाळणा भेटेल मस्तपैकी, शूट होईल तुमचं. शूट करून घ्या.
ब्रेक घेऊन आता फोटोशूट थोडे करून पुन्हा वाटचाळीच्या दिशेने. डॉगेश भाऊ आपली साथ सोडणार नाही. प्रत्येक गडावर गेलो होती कोण ना कोणतरी डॉगेश मंडळीमधलं कोण ना कोणतरी भेटतात. वाट बघा, अशी खडतरीची वाट आहे. म्हणून ट्रॅकला येताना एक तर ट्रॅक पण झाला किंवा शॉर्ट झाला. वरती भेटूया. मगाशी आम्ही त्या साईडला होतो तेव्हा धुके या साईडला होते. आता मी या साईडला आलो, धुके त्या साईडला गेले. म्हणजे सेम पावसासारखंच आहे. रेनकोट आला पण पाऊस नाही, तसंच जागेवालं पण धुके नाही. असं होऊ नये म्हणून जरा परत पुन्हा एकदा विश्रांती घेऊयात. आणि ही आमची 5वी विश्रांती आहे. अशा किती असतील काय वाटतं, किती असतील अजून? नाही जाऊ लवकरच जाऊ. पहिल्याच विश्रांतीमध्ये तुम्ही बोललात की दम नाही लागत, मग आता काय झालं तुम्हाला? नाही लागत, तू खाली होता खूप म्हणून मी इथं बसलो जरा. मी इथं होतो. जाऊ मग. मधल्या रस्त्यात येऊन आपल्याला एक सुंदर असं दृश्य दिसतंय. सुंदर असं नाही म्हणजे दुःख कसं वाटतं? ढगांची चादर पसरली. असं वाटतं फुल ढगात फिलिंग. आणि पाऊस पण सुरू झाला तर आम्ही रेनकोट घालतो. जी पूर्ण तयारी झाली आमची. अभि भाऊ एक झलक. पाऊस आलेला आहे ट्रेकिंग करताना आणि पावसाची सुरुवात म्हणजे खूपच. ए भाई बॅग कशी घेऊ थोडं काय यांचं असं सुंदर वातावरण आणि सुंदर पाऊस. खूपच भारी वाटते. बघा तुम्ही या धुक्यामध्ये एक कप चाय आणि नाही भेटू ते तर आहेच. चाय आणि त्यासोबत बिस्किट हा आणि कांदा भजी. केलंय. बॅग घेतली पडून मागून, परत रेनकोट काढला, परत घालतोय आता. कसं असतं कसं नसतं, जाऊ दे आता. जरा झालं काय काय नसतं, जाऊ दे थोडं. घालून काय दिसत नाही वरती. पूर्ण व्ह्यू दिसतोय तुम्हाला. आपण वरती जाऊन रेकॉर्ड करूया पूर्ण. आता आम्ही आलोय प्रबळगडावरती. पण धुक्यामुळे काय एवढं नीट दिसत नाही. समोर आहे तो काळावंती. अभि भाऊला तिकडे जायचं होतं पण नशिबाच्या ठोक्याने इकडे आणलंय. तर प्रबळगडावरती यायला तुम्हाला खूप वाटा भेटतील. तर बाणांचा उपयोग करून तुम्ही या. योग्य बाणांचा उपयोग करून या, ना की कुठल्या नाही तर माणसांना विचारा. स्वतःच्या ह्याच्या येऊ नका. शनिवार रविवारच या. शनिवार रविवार या माणसं असतील. इतर दिवशी आधार कोण तुम्हाला सहाय्य पण करणार नाही. ते तर आहेच. पण ह्या गडावरती काय आहे हाच एक प्रश्न आहे का हाच गड का अजून पुढे जायचं आपल्याला? पुढे जायचं अजून पाण्याचे टाके काय बघूया. पाऊस तर आहे रिमझिम रिमझिम. आणि धुक्यांची चादर काय, धुक्यांची चादर पसरली अख्ख्या सह्याद्रीवरती. खूप मस्तपैकी दर्शन झालं. अभि भाऊंची कृपेने आपल्याला पेरू भेटलाय. चाकू घेऊन देतो. गर्दी नाही भेटली पण धुके भेटले. पेरू भेटला. आणि आता आपण चालू आहे परतीच्या दिशेने म्हणजे गडाच्या पायथ्याशी. तर आपले अभि भाऊ आपल्या सोबत आहेत. हात करा एकदा. दिसत आहेत का?
हां दिसले. कसं वाटलं तुम्हाला वरती येऊन? कडक आहे, भारी आहे. व्ह्यू मस्त आहे. तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? लोकांनी इकडे आलं पाहिजे. ते पुढे एक राजमाची मंदिर म्हणून पण आहे. ते बोल तुझे कोण इकडचे रहिवासी. सापडायला टाईम नाही आता. पहिल्याच्या काळातले राजवाडे. हा एक, अजून हा एक. असे 2 राजवाडे आहेत. पुढे अजून खूप आहेत, पण सध्या तरी 2च दिसत आहेत, कारण की बाकीचे सर्व ढासळले आहेत. पुढे एक, अजून एक आहे. हा एक आहे. ठीक आहे. राजवाडे आतमधून बघायचे असतील, मला पण बघायचे, पण एवढं काय नसेल आतमध्ये, कारण की पूर्ण जंगल आहे. पहिलेचे राजवाडे अशा असायचे. पुढे अजून एक आहे, पण तो ढासळला. म्हणजे पूर्ण राजवाड्यांचा एरिया असेल असं वाटतं. धान्यासाठी पण असू शकतो, राहण्यासाठी नाही पण धान्यासाठी तरी असू शकतो, कारण की आतमधून खूप, हो, आणि आतमध्ये खूप झाडं वगैरे पण आहेत, आणि छोटी खोली म्हणजे धान्यासाठी पण असू शकते. आणि प्रत्येक राजवाड्याच्या मध्ये थोडा गॅप आहे. सुंदररित्या असं बांधलंय, पण वर कसं जायचं? दरवाजा यांचा कुठे? तलाव इकडे असेल असं वाटतंय मला. ते बोलले ना तलाव. दरवाजेच इकडनंच असेल, कारण की ही पायरी दिसते. हा आहे प्रबळगडचा रहस्य. म्हणजे वरती काय नाही, पण राजवाडे इकडे सगळे खाली आहेत, आतल्या साईडला एकदम. काय नाही, सध्या तिकडे झाड उभं राहिले. आतमध्ये काय दिसणार पण नाही. साप वगैरे असेल तर नको जायला, आपण रिस्क नको घ्यायला. सुंदर असं मशरूम बाहेर आलेलं आहे. आऊल आतमधलं बांधकाम तुम्ही बघू शकता गाईस. अजूनही तसंच बांधकाम आहे. म्हणजे का हे झालं ना, संवर्धन झालं ना तर नक्कीच इथे काहीतरी होऊ शकतं किंवा होईल. अभि भाऊ जरा आतमधून दाखवा. खूप अतिशय सुंदर असं बांधलं. ही काय, हे असं केल्याने जर प्रेम साध्य होत असेल, ते प्रेम नव्हे. हे असं काही गडावरती आपले नाव बदामामध्ये काढून जर लोकांना सांगायचं असेल की माझं ह्याच्यावरती प्रेम आहे किंवा ह्याच्यावरती प्रेम आहे, तो हे सब तो यहाँ पे नहीं चलेगा. जर तुम्हाला असं कोणी करताना दिसत असेल तर त्याला सांगा, एकदा सांगा, दोनदा सांगा,
जर परत तीच चूक करत असेल तर मराठ्यांचा ताकद दाखवा की आपल्या राजांनी हे गड कशासाठी बांधले आणि आपण काय करतो इकडे दिसतील. तर या बाणाला प्रत्येक बाणाला तुम्ही फॉलो करत राहा. कोणी इथं टाईमपाससाठी बाण नाही काढत, तर आपल्या लोकांना, आपल्या मराठ्यांना किंवा तिथे येणाऱ्या पर्यटकांना दिशा दिसावी म्हणून हे सर्व केलं जातं. तर तुमच्या मनात असा प्रश्न असेल की इकडे कुठे चाललो आपण, तर आपण चाललो आहे लेक बघायला. लेक म्हणजे की तलाव बघायला. सिम्पली इथं असं म्हणलं जातं गावकऱ्यांनी की इथं तळ बांधलं गेलं आहे पाणी पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी, जे काय असेल ते. तर आपण ते बघूया, म्हणजे समजेल की आपल्याला हे गावातले लोक म्हणजे या ग्रामीण लोक कसला मस्त व्ह्यू आहे. अभि व्हिडिओ थांब ना. कसे हे पाणी भरतात, कसे पाणी येतात ते आपल्याला समजेल. एक दोन व्हिडिओ जरा. आता पाठी बघा जरा. नदी तर वाहते भाऊ, ही नदी वाहून खालीच जाणार ना. कुठे तलाव? काय आला? तलावाच्या थोडा पाठी आल्यावरती सुंदर असं मंदिर परत एकदा भेट दिसेल गणपतीचं आणि हनुमानाचं. आणि प्लस इथं शंकर भगवानांची पिंडी देखील आहे, पण थोडीशी वाईट अवस्थेमध्ये, पण ठीक आहे. ही कदाचित पार्वती मातेचं मंदिर आहे. हां, असंच वाटतं. आणि ही नंदी महाराजांची, ती पण अस्तव्यस्त झाली. चला तर आपण बघूया गावकर इकडचं पाणी कसे भरतात ते. आपण फक्त तलावात बघूया, कारण की 1600 मीटर मारली की आपल्याला परत 1600 मीटर रिटर्न मारायचं आहे. त्यामुळे का जायचं पुढं. इकडनं हेच तलाव आहे, जे तलाव दिसत होता खूप लवकर आला. तलाव तर आपण बघितला. आता बघूया काय बघायचं आहे. बोरीची सोंड कशी असते ती बघूया. तलाव अतिशय सुंदर आहे आणि मोठा सुद्धा आहे. तुम्हाला दिसतील तर सावधानीने या, कारण की मुंग्यांचं आहे का सापांचं आहे ते आपल्याला माहिती नाही. त्यामुळे रिस्क नका घेऊ जंगलामध्ये. जर असे रस्ते आले की तुम्हाला समजत नाही तर खालच्या वाटा बघा आणि त्या वाटांवरून जावा, पण थांबू नका, कारण की इच्छा तिथे मार्ग आहे. पण जरा जंगलातील जनावरं बघून चाला. शेवाळेत पाय घसरे पडाल, पृष्ठभागावरती मार लागेल. पुढे रस्ता दिसतोय का रे? चला रिटर्न फिरा, रिटर्न येऊया. जर रस्ता दिसत नसेल तर वाट पण दिसत नसेल
रेस घेऊ. चाहता तो ये बंदा आगे भी जाके देख सकता था, पर इसके मस्ती देखो. पुढे रस्ता होता पण या माणसाला तो रस्ता दिसला नाही. का माहिती का कुठल्या विचारात तो हरवला. काय झालं बाबा तुला? मग कशाला आलो आपण? जर घरीच जायचं मग घरीच थांब. जर तू रस्ता तो बघितला असतास ना आपण थोडं पुढं आलो असतो. माहिती आहे का खाली जायला? उगाच आपण जर गेलो हळूहळू हळू. अरे पण गाडीच्या पुढे जर गेलो, कारण की तेव्हा माणूस बोला की दोनच रस्ते आहेत, एक त्याच्या बाजूला आणि एक त्याच्या समोरून. पण तो खाली कुठून निघेल? जर गावाच्या फाट्यावर निघाला त्या सिटीच्या इथं तर मग आपली तर अबे भूक लागायला लागली. हा बघ ना झाडं काय भेटतं का? हे अशा बाटल्यांचं तुम्ही फॉलो करत या. पण ते खूप खोलवर गेल्यावरती फिरायला भेटेल तुम्हाला. आणि कलावंती कसं समोरच आहे सगळं. आहे खूप फिरण्यासारखं. आपण फिरलो ना तर आहे. ठीक आहे ना. त्यालाच तर गड बोलतात. त्याला तर गड बोलतात. बीचवर थोडे आलाय तू. परतीच्या दिशेने निघतो आम्ही आता. पूर्ण दरवाजापर्यंत गेलो. काही कारणास्तव आम्हाला पाठी फिरायला लागलं. कारण असं होतं की झाडं कोसळली होती खाली आणि आम्हाला जाण्याचा मार्ग भेटत नव्हता. पण ती बोलली जावा, पण आम्ही बोललो की नको, पुढं जायला लेट होईल. आम्हाला प्रवास खूप मोठा आहे, त्यामुळे जरा नक्कीच तुम्हाला घेऊन येऊ आम्ही. साथ तुमची, विश्वास आमचा, आवाज आमचा, दोन्ही आमचे. पण ह्या निसर्गामध्ये येऊन जे सुख भेटतं ते कुठेही नाही. जिकडं आपण खाली गेलो परत वरती आलो. इकडून आपण आलेलो मगाशी. असा परतीचा प्रवास अंगावर आल्यागत आम्ही चालतोय. आणि चढताना पावसाची जी रिमझिम होती त्यामुळे आपल्याला समजलं नाही आपण कुठल्या वेगाने चाललोय. जर इथं सिंपल रस्ता दिसतोय तुला, इथं पायऱ्यांचा रस्ता दिसतोय, तर तुला मोठे पायऱ्या काय घ्यायच्यात?
पाणी कमी झालं. हा रे, सुकलं पाणी लगेच. स्वतः ग्रुपवरती मॅसेज बघत होता. खूप सुंदर असा अनुभव आहे. मी पण या. मी सजेस्ट केली की फॅमिलीसोबत न घेऊ, सिंगल किंवा मुलांच्या किंवा आपल्या ग्रुपसोबत या. खूप ट्रिकी आहे आणि प्लस खूप ॲडव्हेंचरसुद्धा आहे. जे जागोजागी तुम्हाला असे व्ह्यूज प्लस धुके नॉन स्टॉप भेटतच जातील. क्रेझी. तर